चंद्रभागा नदीची इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू झाली आहे। नदीकाठी असणाऱ्या व्यासनारायण वसाहतीमध्ये पाणी शिरलंय। स्थानिक प्रशासन, पोलीस आणि नगरसेवकांनी रात्री उशिरा या भागातील नागरिकांचं स्थलांतर केलं। उजनी आणि वीर धरणाच्या पाण्यामुळे पंढरपुरात भीमा अर्थात चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे। 443 मीटरची इशारा पातळी ओलांडून भीमा नदी पात्र प्रवाहित झालेलं आहे। सध्या भीमा नदीमध्ये 1,06,000 इतका विसर्ग सुरू आहे। चंद्रभागेचं पाणी वाळवंट आणि घाटावरून रस्त्यावरती येण्यास सुरुवात झाली आहे। दिलासादायक बाब म्हणजे उजनी धरणातील विसर्ग कमी केले आहे आणि त्यामुळे पुढील 2 दिवसात पुणे आणि सातारा परिसरामध्ये पाऊस झाला नाही तर पूरग्रस्त पंढरपूरला दिलासा मिळू शकतोय। 1,05,000 क्युसेक विसर्गाने सध्या चंद्रभागेतून पाणी वाहत आहे। आपण ज्या पैल तीरावर आलेलो आहे, समोरच्या बाजूला सर्व घाट दिसू शकतात, हे सर्व पाण्याखाली गेलेले आहेत। सर्व मंदिर वाळवंट संपूर्ण पाण्याखाली गेलेले आहे। अनेक वसाहती जे आहेत, अंबिका नगर असेल किंवा व्यासनारायण वसाहत, इथं पाणी शिरायला सुरुवात केलेली। 150 कुटुंबांना आता सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे। अजूनही पाणी पातळीत वाढ होणार आहे। जवळपास 1,30,000 ते 1,40,000 क्युसेक विसर्गाने पाणी असं येत राहणार आहे। पैल तीरावरचा हरेराम हरेकृष्ण जे घाट सगळे पाण्याखाली गेलेले आहेत। समोर जो नवीन पूल आहे त्याच्यावरनं वाहतूक जरी सुरू असली तरी अजून पाणी वाढलं तर या पुलावरची वाहतूक सुद्धा थांबवावी लागणार आहे। वीर धरणाचं पाणी कमी करण्यात आलेलं आहे। मात्र जर पुणे आणि सातारा परिसरात पुन्हा पाऊस सुरू झाला तर पंढरपूरला महापुराचा धोका अटळ आहे आणि सध्या 443 ही इशारा पातळी चंद्रभागेने ओलांडलेली आहे आणि 445 मीटर म्हणजे धोका पातळीपर्यंत ही वाटचाल सुरू झाल्यामुळं आता जर पाणी असंच वाढत राहिलं तर काही वेळाने गोपाळपूर येथील जुना दगडी पूल सुद्धा पाण्याखाली जाणार आहे। त्यामुळं विजापूरकडे जाणारी वाहतूक सुद्धा याच्यामुळे खंडित होऊ शकणार आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने पाणी वाढतंय त्या दृष्टीने आता पंढरपूरला महापुराचा धोका अटळ आहे। अशा वेळेला जर पुणे आणि साताऱ्याचा पाऊस कमी झाला तर मात्र पंढरपूरला दिलासा असणार आहे। अन्यथा यावर्षी पुन्हा महापुराचा धोका अटळ आहे। कॅमेरामन अजित देशपांडे सह सुनील दिवाणी। तर चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे। पंढरपूर मधली ही दृश्य आपण पाहतोय। चंद्रभागेला मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे अनेक घाट देखील पाण्याखाली गेलेल्या दिसतात। इशारा पातळीवरती सध्या चंद्रभागा नदी वाहतीये आणि पंढरपूर शहरामध्ये पूरस्थिती कायम आहे। परिणामी विठ्ठलाचं विश्रांती स्थान विष्णुपद मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे। व्यासनारायण नदीमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। चंद्रभागेनं इशारा पातळी गाठलेली आहे आणि त्याचमुळे विठ्ठलाचं विश्रांती स्थान म्हणून ज्याची ओळख आहे ते विष्णुपद मंदिर देखील पाण्याखाली गेल्याचं चित्र दिसून येत आहे।